आजपासून आपण कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ल्यांपासून सुरुवात करतोय आणि पहिलाच एपिसोड आहे पन्हाळा किल्ला. पन्हाळा किल्ला फक्त सुंदरच नाही तर हा महाराष्ट्रातील सर्वात जुना अंडाकृती आकाराचा किल्ला आहे. तो जवळपास 10व्या शतकात शिलाहारांच्या काळापासून अस्तित्वात आहे. यावर यादव, आदिलशाही, शिवकाल, पेशवे, ब्रिटिश इतक्या राज्यांनी राज्य केले. मात्र खरं महत्व त्याला शिवछत्रपतींच्या काळात मिळालं. पण पन्हाळ्याचं खरं रहस्य त्याच्या रचनेत आहे. पन्हाळा किल्ला 7 किलोमीटर परिघाचा आहे आणि भारतातील सर्वात मोठा धान्य कोठारांपैकी एक अंबारखाना. इतका मोठा की 25,000 लोक 6 महिने राहू शकतात. लोक म्हणतात पन्हाळा किल्ल्यातून पावनखिंडी पर्यंत बोगदा होता, पण इतिहासात त्याचा कुठलाही पुरावा नाही. आणि सगळ्यात विचित्र म्हणजे पन्हाळ्यावर अशी एक जागा आहे जिथे 40 अंश तापमानातही थंड हवा वाहते. आणखी एक रेअर गोष्ट म्हणजे 1660 मध्ये सिद्धी जोहरने पन्हाळा किल्ल्याला 5 महिन्यांचा वेळा घातला होता. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्याच किल्ल्यातून गनिमी कावा वापरून सुटका केली होती आणि बाजीप्रभूंच्या रक्ताने इतिहास लिहिला गेला होता. आणि त्यातूनच इतिहासातील महान अध्याय पावनखिंड जन्माला आला. आजही पन्हाळा किल्ल्यातील राणी महाल, अंधार बोगदा, तळी, जुने बुरुज हे सगळे इतिहासाची साक्ष देत उभी आहेत. या सिरीज मध्ये आपण असेच सत्य पुस्तकातून मिळणारे व्हेरीफाईड तथ्य जाणून घेणार आहोत. म्हणून पुढच्या एपिसोड साठी पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करा.